जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4 येईल हा चौकार. थँक्यू. अप्रतिम. या ठिकाणी जे ॲडव्हर्टायझिंग बॅनरच्या समोर साईड स्क्रीनच्या इथे जे काही प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्यांना विनंती है, जो दर्शक हमारे एडवर्टाइजिंग बैनर के सामने उनसे निवेदन है कि थोड़ा सा आपको साइड में हटना है. चलिए, जो छोटे बच्चे हैं वहाँ पर उन सभी से निवेदन है की आपको एडवर्टाइजिंग बैनर से थोड़ा सा दूर रहना है. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. याही वेळेला हात खुले करण्याची संधी आहे. संधीचं सोनं करत असताना इनफिल्ड मध्ये खंबालीची फलंदाजी. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर अंतिम 2 चेंडूवरती आलेल्या 2 चौकारानं पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळालंय. खरं तर गावदेवी गोट म्हटलं तर आक्रमक फलंदाजी, सातत्यानं मोठमोठ्या धावसंख्या धावफलकावरती उभारणं, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती आक्रमक खेळाच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण करणं ही नेहमीच ओळख राहिली आहे. इथे नाणेफेक गमावली की जरूर गेली, परंतु मिळालेली संधी तब्बल 14 धावा धावफलकावरती आल्यात आणि याच धावगतीनं जर का धावा येत राहिल्या तर आजच्या रजनीमध्ये आणखीन एक विक्रमी धावसंख्या ही निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळेल. व थोडंसं जी लाईट ऑन आहे. बिलकुल धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे की खेळामध्ये अडथळा निर्माण होणार नाही अशी कोणत्याही प्रकारची कृत्य आपण करू नका. आणि खास करून जे आमचे ॲडव्हर्टायझिंग बॅनर्स आहेत त्या ॲडव्हर्टायझिंग बॅनर्सच्या समोर मात्र कोणी उभा राहू नका, जिथून खेळाडूंना मात्र खेळामध्ये त्रास निर्माण होईल. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळाला. आडव्या बॅटनं केलाय प्रहार. साईड स्क्रीनच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. या इनिंग मधला आणखीन एक दमदार षटकार. पाहतोय पंचप्रमुख आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हा षटकाराचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्या ज्या वेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर जातो, एक फलंदाज म्हणून तुम्ही चेंडूची पडताळणी करणं गरजेचं असतं. एक चांगला निर्णय या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजानं घेतला. त्यानं चेंडूची पडताळणी केली, परंतु इथे पहा लेग स्टंपवरती दिशा भरकटले गेलेत आणि चेंडूला मात्र केवळ दिली आहे दिशा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. निश्चितच या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. यावेळेला ओव्हर द पॉइंट. खरं तर चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल धावा मात्र धावफलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये धावा थोड्याशा कमकुवत आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामुळे त्या धावांचा यशस्वी पाठलाग करत असताना किरवली संघानं या स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवला. तर नक्कीच शिवा गोंधली जर इथे आले असतील तर या, आणि घोट म्हटलं तर नक्कीच ज्यांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, सन्माननीय नगरसेवक आदरणीय नितेश शेठ पाटील, ज्यांचं देखील आगमन या व्यासपीठावरती होईल, त्यांचं देखील कटआउट आपण पाहतोय. तर अनेक भारतीय जनता पार्टी सक्षम नेतृत्व आमदार चषकामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अनेक नगरसेवक या व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत. तर नितेश शेठ पाटील यांचं देखील आगमन होईल. तर बिलकुल नेहमीच सातत्यानं आपल्याला या मुख्य मंचावरती मान्यवरांचं शुभागमन पाहायला मिळते. परंतु तुर्तास जर का पाहिलं तर प्रेक्षकांना ज्या खेळाची अपेक्षा होती, जो
सामना खरं तर आतुरतेनं वाट पाहिला जात होता. त्या दोन ताकदवर संघादरम्यानचं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलं नाणेफेकीचं युद्ध जिंकलं, परंतु त्यानंतर घेतला गेलेला निर्णय आतापर्यंत काहीसा अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे आणि धावांचा विचार जर केला तर तब्बल 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निलेश मात्र एका षटकारासह आपल्या वैयक्तिक 4 चेंडूंचा सामना करत 9 या धावसंख्येवरती आणि प्रीतम पाटील सुरुवात कमालीची राहिली आहे. 4 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि तब्बल 13 धावा या इनिंगमध्ये त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेत. खरं तर कुठेतरी एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ पाहायला मिळतो. यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, केवळ चेंडूला गाईड केला, सिंगलमध्ये कन्वर्ट करत असताना अंतिम चेंडूवरती स्ट्राईक मात्र आपल्याकडे रिटेन केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14.5च्या सरासरीनं धावा धावफलकावरती 1 गडी बाद 29 धावा. ही मानवंदना येतोय दमदार षटकार. एकशे 25वा षटकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच एक उत्तुंग फटका, अंतरही होतं, उंचीही होती आणि चेंडू थेट आमच्या मुख्य मंचावरती. यावेळेला त्याहूनही लांब, अगदी त्याच दिशेनं जणू मागील चेंडूचा ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय. कमालीचा बॉडी बॅलन्स, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. आले तिसरा षटकार. षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक. या पारितोषिकाचा मानकरी ठरणार का, परंतु संघनायक अर्थातच तो निर्णय घेतला होता. खरं तर तो निर्णय काही सांगलट आल्याची चिन्ह जरूर या ठिकाणी टेंबोडे संघाचे पाहायला मिळतात. परंतु कमबॅक आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. कमालीचा कमबॅक राहिला. हे कमबॅक करावं लागेल. 4 चेंडूंमध्ये तब्बल 2 षटकार आलेत. 42 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार यातील मात्र शंका नाहीये. आपण नेहमी म्हणतो ना की मोठ्या धावांचा रतीब जर का तुम्हाला उभारायचा असेल तर पहिल्या 2 षटकांमध्ये पाया भक्कम करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 39 धावा धावफलकावर आल्या आणि तिथून खऱ्या अर्थानं या धावांचा पाया रचला गेला. इथे वेग होता, परंतु दिशा भरकटली आहेत. अगदी बॅकवर्ड स्क्वेअरले गाडी फाईनच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो. आणखीन एक दमदार चौकार.
आपण पाहतोय सुमधुर संगीत डीजे जीतू म्हटलं तर संगीताचा नजराणा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. यावेळेला चेंज ऑफ पेस होता, स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. खरं तर मागील चेंडूवरती हाच प्रयत्न त्यानं केला, परंतु लेग स्टंपच्या थोडीसा बाहेर हा चेंडू होता. एकूण धावसंख्येचा विचार केला, पाण्याची मागणी जस्ट मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ड्रिंक्स ब्रेक एक छोटासा या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक जरूर मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल, परंतु 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या त्या 1 गडी बाद 46. तर दोन्ही टीम सज्ज राहायच्या आहेत. और निसार भी आ चुके हैं. निसार स्वागत है आपका भी. हर्ष भाई आपका भी स्वागत है. जितू आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. खरं तर सुरुवात दमदार पाहायला मिळाली. 15.33च्या सरासरीनं 3 षटकांमध्ये 46 धावा धावफलकावरती आल्यात. एक मजबूत पायाभरणी मोठ्या धावसंख्येची या ठिकाणी पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळते. आणि याच धावगतीनं जर का धावा धावफलकावरती आल्या तर मात्र आजच्या रजनीतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या ही निश्चितच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. निलेश मात्रे 9 चेंडू 25 धावा, प्रीतम पाटील 6 चेंडू 15 धावा. आणि याच धावगतीनं जर का धावा आल्या तर 76 ही प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळते. बरेचसे मान्यवर मंडळी या मुख्य मंचावरती या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर प्रत्येक संघ एक स्वप्न उराशी बाळगून कोणत्याही स्पर्धेमध्ये दाखल होतो. काहींची स्वप्न पूर्तीच होतात किंवा स्वप्नपूर्ती पाहायला मिळते, परंतु काही संघांना मात्र थोडंसं निराशेला सामोरं जावं लागतं. यावेळेला बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न, बॉडीचा बॅलन्स कमालीचं पाहिलं. अगदी पडत धडपडत का होईना चेंडूला भिरकावून दिला. फाईनच्या क्षेत्रातून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावां करता. तिला उतरलेली स्पर्धामानाची सन्मानाची स्पर्धाभिमानाची अर्थातच तलोजा नाईट धमाका आमदार चषक 2026च्या माध्यमातून यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. खरं तर सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न मात्र या ठिकाणी निश्चितच उपस्थित केला जाईल. पहिला अवंतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. विनोद भोईर वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठीचं 4थं षटक या ठिकाणी हाताळत आहेत. खरं तर 53 ऑलरेडी धाव फलकावरती आल्या. धावा रोखाव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणायचं असेल तर विकेट्स मिळवणं हे नितांत गरजेचं. यावेळेला अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर झाला नाहीये. संधी होती परंतु या संधीचं सोनं करता आलं नाहीये. सिंगल आली आहे. सिंगलनं 54 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. दोनही वेल सेट बॅटर. निलेश मात्रेचं कौतुक करावं लागेल. 9 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावा, तर प्रीतमही त्याला सुरेख साथ देताना 8 चेंडूंमध्ये तब्बल 22 धावांची त्याने बहारदार खेळी साकारली आहे. यावेळेला थोडंसं दिशा भरकटलेत की काय, होय पंच आमच्या दिशेनं वळतात. इट्स अ वाईड बॉल. अवांतरचा इशारा या ठिकाणी येईल. आणखीन एक अवांतर चेंडू. ही मानसिक दडपण आहे. खरं तर विनोद 4थ्या षटकामध्ये येऊन गोलंदाजी करणं आणि
पहिल्या 3 षटकांमध्ये जर का दोनही फलंदाज आक्रमक असतील तर याचबरोबर आमचे अम्मार पटेल यांचं इथे आगमन होतंय. वेलकम अम्मार, स्वागत आहे. आणि त्यांच्या स्वागत मात्र या षटकाराने केलाय, कारण ज्याने लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 2,000 रुपयाचा पारितोषिक लावलाय पहिल्या रात्रीपासून. आणि याचबरोबर इम्तियाजभाई मेटको ब्लॉकचे सन्माननीय इम्तियाजभाई यांचं देखील आगमन होतंय. आणि मुजम्मिल सर 777 आपलं देखील स्वागत आहे. वेलकम, या. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय अगदी स्क्रीनवरती आमच्या सन्माननीय पाहुण्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि हीच तर ओळख राहिली आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला 1 गडी बाद 61 ही धावसंख्या धावफलकावरती. अम्मार साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर प्रत्येक फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर मानकोली संघानं उभारलेल्या 108 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 61 आल्यात आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि ज्या लयमध्ये निलेश मात्रे फलंदाजी करतायत 310च्या स्ट्राईक रेटनं 10 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावांची नाबाद खेळी या इनिंगमध्ये त्यानं साकारली आहे. गोलंदाज थोडासा मानसिक दडपणाखाली आहे. होय, पहिल्या 3 षटकांमध्ये अवांतर चेंडू पाहायला मिळाले नव्हते, परंतु इथे मात्र गोलंदाजावरती मानसिक दडपण. विनोद भोईर दिशा भरकटतायत आणि धावांचा जर विचार केला तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र 62च्या घरात आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावांचा विचार केला तर 62 धावा, एकात मोठा फटका, 100च्या पार धावा धावफलकावरती इथूनही पॉसिबल आहेत. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये, प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु सिंगल मात्र धावफलकावरती आल्यात. फलंदाज निलेशचा जर विचार केला तर थोडासा नाखुश आहे, नाराज आहे. अगदी त्यालाही ठाऊक होतं की या चेंडूवरती मोठा फटका येऊ शकला असता, परंतु टाइम प्रॉपर करता आला नाहीये. मी म्हणेन गोलंदाजांचं दैव बलवत्तर होतं. या चेंडूवरती फक्त एकेरी स्वरूपाचे धाव आले. याही वेळेला अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून एखाद्या सुईतून धागा ओवावा त्याप्रमाणे चेंडूवन बाउन्स की 6 धावा अगदी कन्फर्म या ठिकाणी केला जात आहे. होय, पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. ती परिवर्तन जरूर पाहायला मिळाला. फिंगर्स रोल केल्या थोडासा उशिरा का होईना, परंतु एक डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 69. आणि भागीदारीचा जर विचार केला तर दुसऱ्या विकेटसाठी निलेश मात्रे आणि प्रीतम पाटील 21 चेंडूंमध्ये तब्बल 63 धावांची नाबाद भागीदारी. वन 9191 स्टार ओवे दोन्ही टीम कॅप्टन. तर निश्चितच 4 षटकांचा खेळ इथे संपला. 69 धावा धावफलकावरती आल्या. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये आता कितपत धावा धावफलकावरती उभारला जाणार. खमालीचा 2 वेलसेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निलेश मात्र 11 चेंडू 32 धावा, तर प्रीतम पाटील मात्र 10 चेंडू आणि 28 धावांच्या योगदानासह अजूनही दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 63 धावांची भागीदारी. 28 चेंडूंचा त्यानं सामना केला. 63 महत्त्वपूर्ण धावा त्याने धावफलकावरती उभारल्या आणि इथून मात्र अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज आदित्य भोईर, एक युवा गोलंदाज, खरं तर अनुभवही आहे आणि कलात्मकताही त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट, परंतु अशा परिस्थितीमध्ये तितकं सोपं नाही आहे गोलंदाजी करणं. शेवटचे 6 निर्णायक चेंडू टार्गेट सेट करणारे. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, आडवा बॅट न केलाय प्रहार. इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येईल फ्लॅट बॅटेड षटकार.
प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक होता आणि कदाचित हेच गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय. आतापर्यंत पाचव्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक तिसऱ्या क्रमांकाचं षटक वगळता प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. याचा अर्थ दबाव तंत्राचा वापर दोनही फलंदाजांनी केलाय. इथून निलेश नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर पाहायला मिळतील. 13 चेंडूंमध्ये 39 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र 76. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. जर का निलेशला स्ट्राईक मिळाली तर कदाचित आजच्या रजनीमधलं एक वैयक्तिक अर्धशतक आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. हो, यावेळेला फुलटॉस चेंडू होता. प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. इथून दुसरी धाव घेतली जाणार का? डेंजर एंडकडे आहे फलंदाज आणि दुसरी धावही या ठिकाणी कंप्लीट होते. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय? नाट्यमय थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर वेस्ट हाईटसाठी धावा या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांचा हा निर्णय या ठिकाणी जरूर असेल की हा चेंडू बीमर आहे का हे सुरुवातीला तपासलं जाईल आणि त्यानंतर मात्र पंचांचा निर्णय आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तिसरे पंच अर्थातच निर्णय देत आहेत की होय हा नो चेंडू आहे. अगदी धावांचा विचार केला तर आता धावा कितपत असतील? टेंबोडे संघ थोडासा या ठिकाणी जरूर ओव्हर वेस्ट हाईट ऑन चला या ठिकाणी आमची टेक्निकल टीम आहे. आमचे तिसरे पंच देखील आहेत. सुरुवात वेस्ट हाईट पासून आपण पंचांनी या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं की ओव्हर वेस्ट हाईटचा हा चेंडू आहे का हे तपासलं गेलं. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी निश्चितच निर्णय दिला की होय हा चेंडू ओव्हर वेस्ट हाईट आहे. चला ओव्हर वेस्ट हाईट आहे हा चेंडू हे क्लिअर आहे की ओव्हर वेस्ट हाईट आहे. त्यानंतर ओव्हर थ्रोचा काय रूल आहे? तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आहे. या ठिकाणी ऑन द लाईन आहेत बॅटर. हॅलो, चला चला चला, जो डिसिजन आहे पंचांचा तो डिसिजन आपण सुरू करा सामना. चला, मोठी स्पर्धा तुम्ही खेळता मित्रांनो. चला, डिसिजन अंपायर आहेत. धावा चला करण, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर चला ओव्हर वेस्ट हाईटचा हा चेंडू होता. पंचांचा हा निर्णय आलाय. टेक्निकल टीम या ठिकाणी बेस्ट पॉसिबल अँगल आपण ऑन स्क्रीन देखील हा निर्णय पाहिला. पंचांच्या निर्णयाचा आपल्याला सन्मान करायचा आहे टेंबोडे संघ. जसं आपण या ठिकाणी सांगितलं की पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. ओव्हर वेस्ट हाईटचा हा चेंडू होता त्यामुळे नो चेंडू करार केला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जे काही घडलं ते पंच आमच्यापर्यंत माहिती देतील आणि त्यानुसार धावा धावफलकावरती कितपत असतील हेही या ठिकाणी पाहिलं जाईल.
एकदा मैदानाच्या दिशेनं खरं तर गोट संघ इथे जर का आपण विचार केला तर खेळ भावना क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण नेहमी म्हणतो आणि इथे खरं तर खेळ भावना ही सर्वाधिक महत्त्वाची असते. हारजीत हा खेळाचा जरी एक भाग असला तरी देखील क्रिकेट हा जेंटलमन्स खेळ म्हणून ओळखला जातो आणि ती खेळ भावना इथे मात्र गोट संघानं दाखवली. मागील चेंडू डेट करार केला गेला, इथे आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि सेद सरळ चेंडू जाऊन विसावला. खरं तर जो मोमेंटम होता तो या मधल्या वेळेमध्ये कुठेतरी ब्रेक झाला असं काहीसं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. कारण जिथे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येत होता घोट संघाचा, हा छोटासा जो ब्रेकमध्ये झाला तिथे मोमेंटम गमावल्याची चिन्ह आपल्याला जरूर पाहायला मिळाली. यावेळेला बैठकी फटका, थोडासा बॉडीचा बॅलन्स बिघडला, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलाय, खमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथून मात्र एकेरी स्वरूपाची धाव ही धावफलकावरती येईल. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 77 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थातच 108 ही सर्वाधिक सांघिक धावसंख्या आपण पाहिली, परंतु आजच्या रजनीतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या हा विक्रम मात्र या संघानं आपल्या नावावरती केला आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, प्रॉपरली टाइम करता आला नाहीये, एलिव्हेशन मिळालं नाहीये, डेंजर एंडकडे आहे फलंदाज, कलेक्शन प्रॉपर नाहीये आणि अंतिम क्षणाला मात्र या ठिकाणी सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय 79 धावा धावफलकावरती आणि तब्बल 73 धावांची भागीदारी ही निश्चितच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू शेवट गोड केला जाणार का? जसा पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, इथे शेवटच्या चेंडूवरही षटकार पाहायला मिळणार का? होय, यावेळेला प्रयत्न चांगले राहिले, क्षेत्ररक्षकही आहे आणि